रोज रोज नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी काय करायचं हा नेहमीचाच प्रश्न. त्यात उन्हाळा आहे, त्यामुळे काहीतरी शरीराला थंडावा देणारं लागतंच. म्हणूनच आज मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारी आणि तितकीच पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठाची झटपट आंबोळी आणि चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. या आंबोळीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त आंबोळ्या तयार झाल्या आहेत. एकदा तुम्ही आंबोळ्या बनवून ठेवल्या की अगदी जशा बनवल्या आहेत तशाच मऊसूत रात्रीपर्यंत राहतात. नाश्ता, जेवण कशासोबतही ही आंबोळी तुम्ही खाऊ शकता. फक्त आंबोळीच नाही तर ह्या आंबोळीसोबत खाण्यासाठी मस्त अशी झटपट फोडणीवाली टॉमॅटोची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया. मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून 1 कप भरून ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. नेहमी आपण ज्याच्या भाकऱ्या बनवतो त्याच पिठाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता यामध्ये ही आंबोळी चांगली मऊ लुसलुशीत होण्यासाठी त्याच कपाने अर्धा कप भरून रवा घालायचा आहे. इथे मी उपम्यासाठी जो रवा वापरतो त्याचाच वापर केला आहे. बारीक रवा असेल तो घातला तरी देखील चालेल. तसंही आपल्याला हे मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे कोणत्याही रव्याचा वापर करू शकता. त्यानंतर अर्धा कप भरूनच आपल्याला दही घालायचं आहे. तुम्हाला दही चालत नसेल तर त्याऐवजी ताकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि सर्वात शेवटी 1 कप भरून पाणी घालायचं आहे. नंतर लागेल तसं आपण पाण्याचं प्रमाण ठरवू शकतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व कोरडी पिठं आहेत ती या दही आणि पाण्यासोबत मिक्सरला चांगली फिरवून घ्यायची आहेत. अगदी गुळगुळीत आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघू शकता कशी घट्टसर आणि गुळगुळीत पेस्ट तयार झाली आहे. पण एवढी आपल्याला घट्ट नको आहे आणि मिक्सरमध्ये जे मिश्रण आहे ते सुद्धा वाया घालवायचं नाही. त्यामुळे त्याच कपाने अर्धा कप भरून इथे मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून मिसळून ह्यामध्येच मिक्स करून घेणार आहे. आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. फार जास्त दाटसर ठेवायचं नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायचं नाही. डोस्याचं कसं बॅटर असतं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा ठेवायचं आहे. तुमच्याकडे असलेलं ज्वारीचं पीठ आणि रवा ह्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असू शकतं. त्यामुळे एकदा चेक करायची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. सरसरीत असं पीठ पडलं पाहिजे. आता हे पीठ एकजीव झाल्यानंतर झाकून 2 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे रवासुद्धा फुलून येईल आणि आपण एक मस्त अशी आंबट गोड चटपटीत चवीची टोमॅटोची चटणीसुद्धा बघूया. झटपट टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 सुक्या मिरच्या मी तोडून घातल्या आहेत. इथे गॅसची आच मंदच आहे आणि मंद आचेवर लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे. एकदा छान असे परतवून झाले दोन्ही पदार्थ की यामध्ये मी 2 चमचे भरून सफेद तीळ घालणार आहे. तीळ घातल्यामुळे एक छान स्वाद सुद्धा येतो चटणीला आणि पौष्टिकता देखील वाढली जाते. त्याचप्रमाणे चटणी दाटसर व्हायला मदत होते. तीळ तडतडायला लागले की लगेचच ह्यामध्ये मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो असे बारीक चिरून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. थोडेसे टोमॅटो परतवून घ्यायचे आणि लगेचच ह्यामध्ये चटणीच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो सुद्धा 2 मिनिटांमध्ये लगेचच शिजले जातील. मीठ एकदा व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढायची आहे. इथे बरोबर 3 मिनिटं झाली आहेत आणि झाकण मी उघडून बघते आणि आता बघूया आपले टोमॅटो शिजले आहेत की नाही. हे बघा, पळीने मी तुम्हाला असे दाबून दाखवते. मस्त असे मऊ टोमॅटो झाले आहेत. आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेलं मिश्रण लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याची बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये घालू शकता आणि छान अशी बारीक आपल्याला चटणी वाटायची आहे. हे बघा, इथे मी वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. थोडासा पाण्याचा मी इथे वापर केलेला. कशी दाटसर इथे चटणी आपली तयार झाली आहे. आता ही चटणी तुम्ही अशीच नुसतीही खाऊ शकता, पण आज मी ह्याला एक फोडणी देणार आहे. त्यासाठी कडल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडायला लागली की थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे.
छान परतलेली फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे. इथे आपली झटपट आंबट गोड तिखट चवीची टॉमॅटोची चटणी तयार आहे. टॉमॅटो जर फार आंबट असतील तर मिक्सरमध्ये आपण जेव्हा टॉमॅटो वाटले तेव्हा थोड्याशा साखरेचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता ही फोडणी व्यवस्थित ह्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. इथे आपली झटपट आणि तेवढीच चविष्ट टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण झाकून ठेवलेलं मिश्रण बघूयात. रवा सुद्धा छानपैकी फुलून आला असेल. एकदा कन्सिस्टन्सी चेक करायची. फार जास्त घट्ट झालं असेल पीठ तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये मिसळू शकता. आज आपण इन्स्टंट ही आंबोळी बनवतोय त्यामुळे छोटा पाव चमचा भरून इथे मी इनो घातला आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थेंबभर यावर पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्यामध्ये साधारण अर्धा मिनटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. इनो तुम्हाला घालायचं नसेल तर फक्त चिमूटभर यामध्ये सोडा घालू शकता किंवा काहीही घालायचं नसेल तर अशाही तुम्ही आंबोळ्या करू शकता. फक्त त्याला जाळी सुटणार नाही. बाकी व्यवस्थित मऊसूत ह्या आंबोळ्या तयार होतील. आता आंबोळी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि लगेचच एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. म्हणजे तव्याचं तापमान बॅलन्स होतं आणि आपली आंबोळी किंवा डोसा तव्याला चिकटत नाही. आता गॅसची आच आपल्याला मध्यम ते मोठीच ठेवायची आहे आणि ह्यावर 1 ते 2 पळी मिश्रण घालायचं आणि हलकंसं फक्त पसरवून घ्यायचं. फार जास्त पसरवायचं नाही. आंबोळ्या थोड्याशा जाडसरच असतात. आता सुद्धा गॅसची आच आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. नेहमी डोसे करताना आपण मंद गॅसवर करतो, पण आंबोळी किंवा सेट डोसा करताना आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. म्हणजे व्यवस्थित डोस्यावर जाळी पडते. आपल्याला 5 ते 10 सेकंदाची वाट बघायची आहे. म्हणजे जाळीसुद्धा पडेल आणि डोस्याचं वरचं आवरण थोडंसं कोरडंसुद्धा व्हायला मदत होईल. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि आता मात्र गॅसची आच आपल्याला मंद करायची आहे आणि पूर्णपणे वरून आंबोळी कोरडी होण्याची वाट बघायची. काही सेकंदातच अशी आंबोळी कोरडी झाली की झाकण काढायचं आणि त्यावर आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप, बटर तुम्ही सोडू शकता. इथे मी थोड्याशा साजूक तुपाचा वापर करणार आहे. ही आंबोळी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाली आहे. 1 ते 2 सेकंद आणखीन वाट बघायची. हलकीशी खालून अशी आंबोळी शिजली गेली की तुम्ही उलटवून घेऊ शकता. पण आपण झाकण ठेवलेलं त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजलं जातं. उलटण्याची गरज नाही. पण तुम्हाला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची असेल तर अशी शेकून घेऊ शकता. बघू शकता किती मस्त आपली मऊ लुसलुशीत आंबोळी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने सर्व आंबोळ्या इथे मी बनवून घेणार आहे. इथे मी सर्व आंबोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण तयार केलेली चटपटीत अशी आंबट गोड चवीची टोमॅटोची चटणीसुद्धा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ही आंबोळी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघू शकता प्रत्येक आंबोळी किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सुद्धा मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.